नमस्कार मित्रांनो, आजची एक महत्त्वाची बातमी एटीएम वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक अपडेट। सोशल मीडियावर सध्या एक बातमी जोरात व्हायरल होत आहे। एटीएम मधून पैसे काढल्यावर 26 रुपये कट होणार। पण ही बातमी खरी आहे का की फक्त अफवा? आज आपण सगळं स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सध्याचे 26 रुपये कट होण्याचं बोललं जात आहे ते पूर्णपणे नवीन नियम नाही। प्रत्यक्षात काय आहे? भारतीय बँकिंग नियमांनुसार आरबीआय गाईडलाईन्स प्रत्येक बँक ग्राहकाला महिन्यात काही फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळतात। उदाहरण, स्वतःच्या बँकेच्या एटीएम मध्ये जास्त फ्री ट्रान्झॅक्शन, दुसऱ्या बँकेच्या एटीएम मध्ये मर्यादित फ्री ट्रान्झॅक्शन। जेव्हा हे फ्री लिमिट संपते तेव्हा प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर चार्ज लागू होतो। हा चार्ज साधारणपणे 20 ते 26 रुपये दरम्यान असू शकतो। म्हणजेच सगळ्यांवर 26 रुपये कट होणार नाहीत, फक्त फ्री ट्रान्झॅक्शन संपल्यावर किंवा दुसऱ्या बँकेच्या एटीएम वापरल्यावर किंवा काही विशेष सर्व्हिसेसवर हे चार्ज लागू होतात। त्यामुळे सोशल मीडियावर जी बातमी व्हायरल आहे ती अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे। तुम्ही हे चार्ज टाळण्यासाठी काय करू शकता? आपल्या बँकेचं एटीएम जास्त वापरा, फ्री ट्रान्झॅक्शनची लिमिट लक्षात ठेवा, डिजिटल पेमेंट यूपीआय, गुगल पे, फोन पे वापरा, बँकेचे नियम वेळोवेळी तपासा। तर मित्रांनो, एटीएम मधून 26 रुपये कट होणार ही बातमी पूर्णपणे खरी नाही। हे चार्ज फक्त काही परिस्थितीतच लागू होतात, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका आणि योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा।